महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारीला मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त अंगणवाडी सेविकांना आयुक्तांचं पत्र आलेलं आहे। तर या पत्रामध्ये अंगणवाडी सेविकांना 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त काय करायला सांगितलेलं आहे याची सविस्तर माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्याआधी जर तुम्ही आमच्या YouTube चॅनलवरती नवीन असाल तर आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा व घंटीच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा। तर चला पाहूया छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त आयुक्तांनी अंगणवाडी सेविकांना कोणते कार्य करायला सांगितलेलं आहे। आपण या ठिकाणी बघू शकता हे आयुक्तांचं पत्र आहे। 7 फेब्रुवारी 2025 रोजी हे आयुक्तांनी पत्र काढलेलं आहे। तर हे पत्र जिल्हा कार्यक्रम अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना सर्व जिल्हा परिषद यांना ग्रामीण आणि नागरी सर्वांना हे पत्र देण्यात आलेलं आहे। तर या पत्राचा विषय आहे दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी सर्व अंगणवाडी केंद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करणे बाबत। तर 19 फेब्रुवारीला सर्व अंगणवाडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करावी असा या ठिकाणी विषय देण्यात आलेला आहे। उपरोक्त विषयास अनुसरून करण्यात येते की दिनांक 19 फेब्रुवारी रोजी दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनानिमित्त राज्यामध्ये विविध उपक्रमांसह जयंती उत्सव साजरा करण्यात येतो। दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी महाराजांची 395वी जयंती आहे। त्यानिमित्त अंगणवाडीतील बालकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची माहिती समजावी आणि त्यांच्या बालमनावर महाराजांच्या कार्याचे संस्करण व्हावे याकरिता दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी राज्यातील सर्व अंगणवाडी केंद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती खालील उपक्रमांसह मोठ्या थाटामाटामध्ये साजरी करण्यात यावी असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। तर अंगणवाडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त नेमकं काय काय करायचं या ठिकाणी काय आयोजित करायचं आहे उपक्रम या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। 1 नंबर आहे राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करायचं आहे। आपल्याकडे असलेल्या जे प्रतिमा आहेत राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज या दोन्ही फोटोंची आपल्याला त्या ठिकाणी अंगणवाडीमध्ये पूजा करायची आहे त्यांची। आणि यानंतर 2 नंबरचा मुद्दा आहे अंगणवाडीतील 2 बालकांची निवड करून एका बालकास राजमाता जिजाऊ आणि दुसऱ्या बालकास छत्रपती शिवाजी महाराज वेशभूषा करणे। तर या ठिकाणी 2 नंबरचा मुद्दा जो आहे त्यामध्ये एका मुलीला त्या ठिकाणी राजमाता जिजाऊ असं त्यांची वेशभूषा करायची आहे आणि एका मुलाला छत्रपती शिवाजी महाराज असं त्यांना बनवायचं आहे। म्हणजे 2 मुलांना या ठिकाणी राजमाता जिजाऊ आणि एकाला छत्रपती शिवाजी महाराज असं त्यांना त्या ठिकाणी करायचं आहे। 3 नंबरचा मुद्दा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणाच्या गोष्टी अंगणवाडीतील बालकांना सांगायच्या आहेत। जो काही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनानिमित्त सर्व बालकांना अंगणवाडी सेविकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो त्यांना सांगायचा आहे। त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी त्यांना सांगायच्या आहेत असं या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे। उपरोक्तप्रमाणे शिवजयंती आपल्या जिल्ह्यातील ग्रामीण आदिवासी व नागरी प्रकल्पातील प्रत्येक अंगणवाडी केंद्रामध्ये दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी साजरी करावी। तर आपल्याला 19 फेब्रुवारी 2025ला म्हणजे उद्याच आपल्याला शिवजयंती अंगणवाडीमध्ये साजरी करायची आहे। यानंतर आपल्याला वाटेल की 19 हा फेब्रुवारीचा महिना आहे आपण नंतर जरी केलं तर काही हरकत नाही, पण तसं या ठिकाणी करायचं नाही। 19 फेब्रुवारीला म्हणजे उद्याच आपल्याला अंगणवाडीमध्ये शिवजयंती साजरी करायची आहे असं आयुक्तांचं पत्र सर्व जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांना देण्यात आलेलं आहे। तर अशा प्रकारे उद्या 19 फेब्रुवारीला अंगणवाडी सेविकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनानिमित्त काय करावे यासाठी हे आयुक्तांनी लिहिलेलं पत्र आहे। तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आपल्याकडे असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती हा व्हिडिओ टाका म्हणजे याची माहिती सर्व अंगणवाडी सेविकांना मिळणार आहे। आणि असेच अंगणवाडी विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा व घंटीच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा। धन्यवाद।